ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जलशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने इति नामिने नमः। विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिने इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आजच्या सत्रामध्ये सर्व वैष्णवींचे खूप खूप स्वागत आणि सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम करून आजचा मी श्लोक प्रारंभ करते। तर आजचा श्लोक आहे अध्याय क्रमांक 18 मधील श्लोक क्रमांक 66। श्लोक असा आहे, सर्वधर्माणि परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। त्याचा अर्थ असा आहे, सर्व धर्माच्या सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करील, तू भयभीत होऊ नकोस। आजच्या या श्लोकामध्ये आज आपण फक्त पाहणार आहोत सर्व धर्मांनी परित्यज्य मामेकम शरणं व्रज। कारण हा इतका श्लोक महत्वाचा आहे, कारण त्या श्लोकाचा जर अनेक मोठे मोठे जे भक्त आहेत ते अनेक याच्यावरती 8-8 दिवस महिना महिना म्हटलं तरी त्याच्यावरती प्रवचन घेऊ शकतात। इतका हा महत्वाचा श्लोक आहे, कारण तो पूर्ण सार रूपाने आहे। आणि आपल्याला आज फक्त आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण करूया की एक पहिल्याच ह्याच्यामध्ये प्रथम ओळ फक्त मी घेणार आहे, सर्व धर्माणी परित्यज्य मामेकम शरणं व्रज। हा आपण फक्त भाग घेऊया। तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद काय म्हणतात पाहूया। श्रील प्रभुपाद की जय। भगवान श्रीकृष्णांनी परब्रह्माचे ज्ञान, परत परमात्म्याचे ज्ञान, वर्णाश्रम पद्धतीचे ज्ञान, संन्यासाश्रमाचे ज्ञान, निरासक्तीचे मन आणि इंद्रिय संयमाचे, ध्यानाचे इत्यादीचे नाना प्रकारच्या ज्ञानाचे धर्म पद्धतीचे वर्णन केले आहे। त्यातील विविध प्रकारचे धर्मांचे अनेक प्रकारचे वर्णन केलेले आहे। आता भगवद्गीतेचे सार सांगताना भगवंत अर्जुनाला सांगतात की त्यांनी आतापर्यंत वर्णन केलेल्या सर्व पद्धतीचा त्याग करावा आणि केवळ मला शरण यावे। अशा शरणागतीमुळे अर्जुनाने सर्व पापापासून रक्षण होईल, कारण भगवंत स्वतः तसे वचन देत आहेत। आता तात्पर्य खूप मोठे आहे, तर त्याच्यामध्ये मी काही काही पॉइंट्स त्याच्यातले घेते फक्त। जो सर्व पापापासून मुक्त झाला आहे तो केवळ श्रीकृष्णांचे पूजन करू शकतो। यावरून कोणाला असे वाटते की सर्व पापापासून मुक्त झाल्यावर मनुष्य शरणागतीचा अंगीकार करू शकत नाही, अशा प्रकारच्या शंकांचे निरासन करण्यासाठी या ठिकाणी असे म्हटलेले आहे की मनुष्य सर्व पापापासून मुक्त झालेला नसला तरी केवळ श्रीकृष्णांच्या शरण गेल्यामुळे तो आपोआप सर्व पापातून मुक्त होतो। पापापासून मुक्त होण्यासाठी खळतर प्रयास करण्याची मुळीच आवश्यकता नाही। श्रीकृष्ण सर्व जीवांचे सर्वश्रेष्ठ रक्षण करत आहेत, ते जाणून त्यांनी निसंशयपणे शरण गेले पाहिजे। श्रद्धा आणि प्रेमाने त्यांना शरण जाणे आवश्यक आहे। तर आता या श्लोकामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा की पूर्ण गीता भगवंतांनी सांगितली, संपूर्ण गीता सांगितली। आणि त्याच्यामध्ये गीतेमध्ये भगवंतांनी आपण पाहिलं की कशा पद्धतीने भगवंतांनी सगळ्याच म्हणजे जसं की योग पद्धतीचं सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी वर्णन केलेले आहे। म्हणजे त्यांनी इथं प्रभुपाद पॉइंट काढूनच सांगत आहेत की कशा पद्धतीने परब्रह्माचे ज्ञान, परत परमात्म्याचे ज्ञान, वर्णाश्रम पद्धतीचे ज्ञान, संन्यास आश्रमाचे ज्ञान, परत निरासक्तीचे, परत मन आणि इंद्रियांचे, ध्यानाचे इत्यादी नाना प्रकारचे ज्ञानाचे धर्म पद्धतीचे वर्णन केलेले। सगळ्या धर्माचं प्रभुपाद येथे सांगत आहे की भगवंतांनी सगळ्या गोष्टी आधी सांगितल्यात। म्हणजे आधी त्यांनी काय केलं की पूर्ण जशा पद्धतीने जसं शॉपिंगला एखादं गेलो आणि सगळ्या शॉपिंगच्या सगळ्या वस्तू इथे ठेवल्यात आणि मग ठरवायच्यात की आपण कोणती घ्यायची आहे। मग त्या पद्धतीने इथे
भगवंतांनी सगळ्या प्रकार सांगितलेत, हे सगळे आहेत, हे आहे, ते आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर मग त्यांनी सांगितलंय की कशा पद्धतीने आता ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्यानंतर की आता तू ठरव की काय करायचं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ह्या गोष्टी सांगत असताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींमधून की भगवद्गीतेचे सार सांगताना भगवंत अर्जुनाला सांगतात, आतापर्यंत हे सगळं वर्णन केलंय मी, सगळ्या गोष्टींचं वर्णन केलंय, पण आता काय सांगतायत की त्याग कर. म्हणजे सगळ्या गोष्टी सांगून नंतर ते सांगतायत की तू आता ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग कर. आणि मग मला शरण आहे. बघा की म्हणजे ह्या, आणि मग त्याच्यातून ते प्रॉमिस करतात की मी पापातून रक्षण करेन, पण आपल्याला काय पाहिजे फक्त की मला शरण आहे. भगवंत काय म्हटलंय की मला शरण आहे. आता भगवंतांनी इतक्या छान स्पष्टपणे सांगितलंय की कशा पद्धतीने हे धर्म आहे. म्हणजे आधी सुरुवातीलाच काय सांगितलंय की आपण एका एका शब्दांनुसार आपण जाऊया. की सुरुवातीला काय सर्व धर्म. आता धर्मामध्ये सुद्धा बघा की हिंदू धर्म आपण म्हणतो की धर्मामध्ये सुद्धा हिंदू धर्म सुद्धा शासनामध्ये कुठे उल्लेख नाही. हिंदू धर्म की त्याला फक्त सांगितलं की एक पद्धतीने कशा पद्धतीने सिंधू नदीच्या ज्या काठचे लोक आहेत त्यांना हिंदू म्हटलं गेलं. आणि पण खऱ्या अर्थाने शास्त्रामध्ये वर्णन कशाच आहे की धर्माचं, हिंदू धर्माचं वर्णन नसून सनातन धर्म हा महत्वाचा धर्म आहे. सनातन धर्म की हा जो शाश्वत धर्म आहे की ज्या शाश्वत धर्माला म्हणजे कशा त्या धर्मामध्ये की की पूर्ण आत्म्याचं वर्णन, जे आत्मा आपण जो शरणागत भगवंतांना जाऊन हा जो आत्मा आणि शरीर याच्यामध्ये जो भेद आहे तो त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे धर्म आहेत. आता त्याच्यामध्ये सुद्धा की कशा पद्धतीने ही हिंदू धर्म असतो, मुस्लिम धर्म, ईसाई धर्म, आणि अशा पद्धतीने वेगवेगळे जे धर्म सुद्धा येथे आहेत. मग त्याच्यामध्ये की धर्म आता आहेच बघा ना की धर्म कधी आलेले आहेत की धर्म नंतर आलेले आहेत. आधी खरा तर सनातन धर्म आहे, आणि हे जे आहे ते त्यानुसार त्यांच्या त्यांच्या युनिटीनुसार पडलेले हे धर्म आहेत. आता तो एकच उदाहरण बघा की ईसाई धर्म येशू ख्रिस्तांनी हा स्थापन केलेला धर्म. मग येशू हे आधी धर्माचे नव्हते असं म्हणता येते, कारण त्यांनी स्थापन केलेला धर्म आहे ना. मग ते त्याच्या आधी हा धर्म होता का, नव्हता, नंतर तो धर्म स्थापन झाला. म्हणजे अशा पद्धतीने हे धर्माच्या मनुष्याने स्थापन केलेले हे धर्म आहेत सगळे. मग आता हे पण धर्म आले. आता सगळे ते झाले धर्म. मग स्वधर्म सुद्धा पडतात. मग स्वधर्म कोणते कोणते की जसं की कुटुंबाप्रती असलेला आपला जो धर्म आहे, कुटुंबाप्रती, समाजाप्रती, पृथ्वीप्रती, पित्राप्रती, ऋषीमुनींप्रती, ह्या सगळ्या निसर्गाप्रती, म्हणजे अशा पद्धतीने ह्या सगळ्या जे धर्म आहेत की हे सुद्धा स्वधर्म आहेत आपल्याला, की त्यांच्या प्रती असलेले हे आपले स्वधर्म आहेत. आता ते सुद्धा स्वधर्म झाले. मग ह्या सगळ्या धर्मांमध्ये हे सगळे धर्मांमध्ये येतात. पण आता इथे काय सांगितलंय की ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा भगवंतांनी सुद्धा अनेक सगळ्या गोष्टींचे वर्णन केलेले की मग कशा पद्धतीने परब्रह्माचे ज्ञान, परमात्म्याचे नाम, भगवंतांचे ज्ञान, सगळ्या गोष्टीचं ज्ञान भगवंतांनी दिले. आता सगळं दिल्यानंतर आता शेवट काय म्हणतायत, 11वा अध्याय लागलाय आता. त्याच्या भगवंत पूर्ण आता त्यांना भगवद्गीतेचा आता पूर्ण त्यांना काय करायचं, सारांश फक्त सांगायचा अर्जुनाला की आता ह्या सगळ्या गोष्टी आता बस कर, आता ह्या सगळ्यांचा त्याग कर आणि मला शरण आहे. भगवंत असं पूर्ण स्पष्ट सांगतायत की ते मला शरण आहे. मग याच्यामध्ये सुद्धा की ह्या शरणागतीमध्ये सुद्धा त्याला एक आता आपण पाहिलं की धर्मामध्ये आता पुढे आपल्याला एक शब्द पाहायचा आहे, सर्व धर्मानं परित्यज्य. परित्यज्य हा शब्द आधी पाहायचा आहे आपल्याला. की परित्यज्य हा शब्द सुद्धा बघा की त्याच्यामध्ये परित्यज्य म्हणजे पूर्ण काय की सगळ्या गोष्टीचा त्याग. सर्व काही आता सर्व गोष्टीचा त्याग म्हणजे काय की त्यागाचे पण प्रकार आहेत ना, की म्हणजे त्याग करायचा कसा, त्याग की मनाने त्याग करायचा की शरीराने त्याग करायचा, ह्या पण गोष्टी आहेत ना. आता त्याच्यामध्ये एखादा माणूस जर गेला, त्याला म्हटलं की आता आपल्याला पूर्ण त्याग करायचा आहे, आणि त्याग करून तो गुफेमध्ये त्याला तपश्चर्येला बसला. पण गुफेत जरी तपश्चर्येला बसला तरी त्याच्या मनात विचार काय चाललाय, मनामध्ये अरे पोरांनी कोंबड्या कोंडल्या असतील का, तर पण आणखीन काय म्हणणार की नाही तर आपले त्या शेरडांची करड बांधून ठेवलेली असतील का, मनामध्ये विचार बघा त्याच्या मनामध्ये एक 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 विचार, घरचे विचार सुरू झालेत. दुपारची झोपतायत पण दरवाजे लावून झोपलेत का नाही, नाहीतर मी इकडे बसलोय आणि त्यांनी इकडे दरवाजे उघडेच ठेवायचे आणि आतले चोर लुटून घेऊन जायचे, हे मनामध्ये विचार. म्हणजे बसलाय सगळं काही त्याग करून गुफेमध्ये, आणि मनामध्ये त्याचे विचार काय की
कोंबड्यांना अंडी आलेत ती घेतलीत का नाहीत, नाहीतर घरी त्रास देतात, नाहीतर शरीरांना कुत्री त्रास देतात. ह्या सगळे विचार काय करतायत की त्याला तो बसलाय सगळ्या गोष्टींचा त्याग करून, तो त्यांनी शरीराने त्याग केलेला आहे पण मनाने त्यांनी त्याग केलेला नाहीये. आता बघा की श्रीमद भागवतामध्ये सुद्धा आपण हे उदाहरण पाहतो. प्रियव्रत महाराजांना ज्यावेळेस सर्वजण त्यांना समजून सांगायला येतात की ते ज्यावेळेस पूर्णतः आपण याला आपल्याला माहिती की कशा पद्धतीने सगळ्याचा त्याग करून ते तपश्चर्याला बसले होते, पण तरी सुद्धा त्यावेळेस म्हणून महाराज आणि तिथे येतात आणि त्यांना ते समजावून सांगत आहेत. अगदी ब्रह्मदेव सुद्धा वेदांसहित येत आहेत की त्यांना दाखले देण्यासाठी की कशा पद्धतीने तू घरी ये म्हणून. आणि इथे मनू महाराज त्यांना खूप छान पद्धतीने समजावून सांगतायत की तू एक पद्धतीने तू आता काय कर की गृहस्थ आश्रम स्वीकार कर म्हणून. मग गृहस्थ आश्रम स्वीकार कर त्याच्यामध्ये सुद्धा ते काय म्हणतायत की कशा पद्धतीने हे जे गृहस्थ आश्रम कशा पद्धतीने चांगलाय की तू आता जरी हे केलं तरी आपण सगळ्या गोष्टीचा जरी त्याग केला तरी ह्या ज्या 6 पत्नी आहेत काम, क्रोध, मोह, मत्सराचे जे मनाचे ह्या ज्या 6 पत्नी आहेत त्या आपल्या बरोबरच राहतात. मग गृहस्थ आश्रम मध्ये जर गेला असतील तर गृहस्थ आश्रमामध्ये गेल्यानंतर काय होणार आहे की एक गृहस्थ आश्रम एक किल्ल्याप्रमाणे आपल्याला काम करतंय की मग किल्ल्याप्रमाणे, आणि त्याला तिथे आधी जिंकायचंय आपल्याला. म्हणजे गृहस्थ आश्रमामध्ये आधी सगळी हे जे आधी आपल्याला जो त्याग करायचा आहे ना त्याच्यासाठी आधी रिहर्सल ज्याला म्हणतात, म्हणजे आधी सगळ्या गोष्टी आपण सगळ्या स्ट्रॉंग करायच्यात, आधी मनाने स्ट्रॉंग करायच्यात आणि मग नंतर त्याचा मनाने त्याग करायचा. आधी आधी काय करायचंय की सगळ्या गोष्टींचा त्याग करायचंय म्हणजे काय की प्रॅक्टिस, म्हणजे प्रॅक्टिस करत राहायचे की जीवनामध्ये आपण ज्यावेळेस भक्ती मार्ग स्वीकारतो, मग भक्ती मार्ग स्वीकारल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याग करत 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 आपल्याला स्ट्रॉंग व्हायचंय. पण लगेचच आपण होत नाही, पण त्या हळूहळू आपल्याला त्याग करत आपल्याला पुढे जायचंय. मग आता उदाहरण बघा की उदाहरण म्हणजे भोग, हा भोग दाखवलेलेच अन्न खाणं, हे जी प्रॅक्टिस आहे ती हळूहळू करायची. आधी सुरुवातीला आपल्याला त्याचा त्रास होतो की कशा पद्धतीने मी त्याग करणार आहे, मी तर आधीच किती त्याग केलाय, कांदा लसूण खात नाही, चहा पित नाही, अजून आणखीन ही पण अटकत भोग दाखवलेलंच खायचं. पण आपल्याला ह्या गोष्टींचा सुद्धा हळूहळू हळूहळू आपल्याला प्रॅक्टिस करायची. ही एक प्रकारे हा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्यामध्ये राहून आपल्याला काय करायचंय, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आधी सगळ्या एक एक गोष्टी जिंकत जायच्यात आपल्याला. आधी मग ह्या गोष्टी हळूहळू जिंकत गेल्यानंतर आधी मग त्याच्या मनामध्ये तो आयुष्यभर प्रॅक्टिस करून आहे ना एक दिवस त्याच्या मनात असं होतं की तो सगळ्या गोष्टी कधीही कोणताही अन्न सुद्धा तो भोग न दाखवलेलं, तो म्हणजे भोग दाखवलेलंच अन्न तो ग्रहण करतो. आता हे एक गोष्ट झाली. तर दुसरी म्हणजे तो स्ट्रॉंग साधना करायला सुरू, मंगल आरती काही झालं तरी मी मंगल आरती करणार हा, म्हणजे त्यावेळेस तो ज्यावेळेस प्रॅक्टिस करायला लागतो की हळूहळू तीही त्याच्या अंगवळणी प्रॅक्टिस पडते. मग चॅन्टिंग चॅन्टिंग सुद्धा मी आता हळूहळू हळू आधी मी फक्त यांत्रिकी पद्धतीने म्हणत होतो, आता मी मनापासून म्हणायला सुरुवात करतोय, हळूहळू प्रॅक्टिस करतोय. अशा पद्धतीने आपल्याला आपल्याला या गृहस्थ आश्रमामध्ये राहून हळूहळू प्रॅक्टिस करत करत आपल्याला काय करायचंय, पुढे जायचंय. मग हे काय झाले, हा त्याग आहे खरा की आधी हळूहळू प्रॅक्टिस करून मग खऱ्या अर्थाने इतकं आपण स्वतःला प्राईड नाही करायचं की मी हे त्याग केलं ते त्याग केलंय, असं आपण प्राईड नाही करायचं. कारण आपण काहीच त्याग करत नाही, हे आधी हे नॅचरल आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक मनुष्याचा आहे ना स्वधर्मच आहे तो, त्या गोष्टी करणं म्हणजे ह्या खूप. आणि कलियुगामुळे आपल्याला असं वाटत अरे बाकीचे कोणीच करत नाही ना आपणच करतो म्हणजे आपण खूप काही विशेष आहोत किंवा आम्ही स्ट्रॉंग असे भक्त आहोत, असं काही नाहीये. ही मनुष्य जीवनाची किंवा एक जो खरा साधक आहे ना त्याचे नॅचरल हे जीवन आहे त्याचं की ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्याच पाहिजे. आणि हा झाला मग कशा पद्धतीने, हा खऱ्या अर्थाने परित्याज आहे, म्हणजे परित्यज्य म्हणजे एक प्रकारे त्याग आहे. आता पुढे हा शब्द आहे की मामेकम. हा एकम, एकमेव हा सुद्धा शब्द इतका महत्वाचा आहे ना, एकमेव हा शब्द, एकम म्हणजे हा शब्द इतका महत्वाचा दिलेला आहे ना. एकम हा केवळ शरण आहे, अन्य कोणालाही नाही. स्पष्ट केवळ मला शरण आहे. भगवंत असं म्हणत नाही त्यावेळेस असे म्हटले नाही की मग मला शरण आहे नाहीतर इतर कोणाला शरण आहे, ह्या देवतांना शरण आहे, त्या देवता आधीच सांगितलं असतं ना त्यांनी. तसं नाही, त्यांनी एकम हा शब्द वापरला, केवळ मला शरण आहे. म्हणजे कोणत्या व्यक्तींविषयी नाही किंवा देवतांविषयी नाही, कोणत्याही गोष्टींविषयी किंवा संपत्तीविषयी ह्याला त्याला अशा गोष्टी कोणत्याही न वापरता सगळ्या गोष्टी त्यांनी आधीच स्पष्ट केल्यात की कशा पद्धतीने आधीच त्यांनी काय सांगितलं, देवी देवतांना शरण येणं म्हणजे एक प्रकारे कशा पद्धतीने तो व्यक्ती
पाखंडी आहे असं स्पष्ट भगवंत भागवतम मध्ये सुद्धा सांगतात. ते म्हणजे पाखंडी आहे म्हणजे काय, की जर पाखंडी म्हणजे काय, की म्हणजे आपण कोणत्याच देवतेची पूजा करायची नाही असं नाही. त्यांना काय भगवंतांना असं सांगायचंय, आता तुम्ही शिवजींची पूजा केली तर शिवजीच फक्त भगवंत आहेत असं जर म्हणून जर तुम्ही पूजा केली, हा, तर मग तो पाखंड झाला. पण शिवजी हे एक वैष्णव आहेत आणि त्या वैष्णवांच्या ते वैष्णव आहेत, तर मग त्या पद्धतीने त्यांची जर पूजा केली तर मग मात्र ती एक पद्धतीने भक्तीच झाली. देवी देवतामध्ये देवी देवी सुद्धा, ती सुद्धा एक देवी सुद्धा एक आहे ना वैष्णवी आहे. या पद्धतीने जर तिची भक्ती केली, पूजा केली, तिची जर पूजा केली तर ती एक प्रकारे ती सुद्धा एक भक्ती होते. कारण आपण त्यांना मागतो काय, आपण त्यांना मागतो काय, तर त्यांना मागायचं असेल तर आपण एकच मागतो, की मला कशा पद्धतीने मला भगवंतांची भक्ती प्रदान करा. मला असं वाटतं माताजी रेकॉर्डिंग सुरू झालंय का आता? हरी बोल. तर कशा पद्धतीने मला त्यांना सांगायचंय काय, तर वैष्णवींना वैष्णव समजून जर त्यांची पूजा केली, वैष्णव समजून जर पूजा केली तर ती पूजा काय होऊन जाते, की ती पूजा मात्र काय होते, की कशा पद्धतीने भगवंतांचीच भक्ती होऊन जाते. कारण त्यांना आपण आपल्या भगवंतांनाच मागतो ना, त्यांना मागताना आपण मला हे दे ते दे पैसा संपत्ती हे मागत नाही. कारण ती सुद्धा आपण भगवंतांना पूर्ण शरणागत गेले. कारण आपण एखादी पतिव्रता स्त्री असेल तर ती अन्य इतर कोणाला पैसे मागत फिरत नाही, तर ती फक्त भगवंतांपुढेच काही तिला तिची याचना असेल तर ती गाते. आणि याचना करायची गरज नाही, आई वडील आहेत त्यांना तर सगळं काही माहिती आहे आपल्या गोष्टी. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग भगवंत काय सांगतायत, की ते सुद्धा एकमेव म्हणजे एक हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलो नास्ते नास्ते गतिरन्यथा. म्हणजे हरेर हा शब्द वापरले म्हणजे हरीचंच फक्त सांगितलं, इतर देवी देवतांचं सांगितलं नाही. हरेर नाम म्हणजे फक्त हरीचं नामस्मरण केल्यावरच तू जन्म मृत्यूच्या चक्रातून इथे कलियुगातला सुद्धा तरुण जाऊ शकतो. म्हणजे आता बघा, की पूर्वीचा काळ असा होता की खूप अनेक मुलं आहेत ना, तरुण मुलं घर सोडून निघून जायचे. त्यावेळेस पूर्वीच्या काळी काय व्हायचं, की पेपरमध्ये न्यूज यायची, त्याचा फोटो यायचा आणि त्याच्या खाली एक न्यूज यायची, की त्याच्यामध्ये न्यूज आल्यानंतर ती न्यूज अशी असायची, की तुम्हाला सोडून गेलाय. आई आई बोलायच्या, आई बोलते असं सांग, तो पळून गेला, की तो अन्य मला खूप तुझी चिंता वाटते. आई सांगायची, की मला खूप तुझी चिंता वाटते. तू काही जर चुका केल्या असतील तर तुझ्या चुका सगळ्या माफ करेल आणि तुला कोणीही काही बोलणार नाही, तू माघारी ये म्हणून. अशा पद्धतीने ते खाली संदेश असायचा त्या मुलाच्या फोटोच्या खाली. मग ते मला खूप छान वाटलं, कारण आहे ना हा श्लोक आहे ना त्याच पद्धतीचा आहे, की भगवंत सुद्धा आपल्याला असं सांगत आहे, तू परत ये, परत ये. म्हणजे तुला तुझे काही तू पाप केले असतील ना, ठीक आहे, तुझ्याकडून खूप अनेक जन्म तू फिरलायस, अनेक जन्मात अनेक पापे तू केली आहेस. आता बास माता, मी तुला सगळ्या पापातून मुक्त करेल. तू कसलीही चिंता करू नकोस. तुला काय वाटत असेल ना, की मी एवढा मोठा बोजा माझ्या पापाचा माझ्या पाठीवरती डोक्यावरती आहे, तर आता मला कोण शरण घेणार आहे. पण भगवंत म्हणतात, की तू त्याची काळजी करू नको. तू फक्त मला शरण आहे असं म्हण, की तू मला शरण आला आहेस एवढंच म्हण, की मी तुला माझं सर्वस्व द्यायला तयार होईल. म्हणजे हे जो काळजी वाहू जो पिता आहे ना, त्याचे हे वाक्य आहे, की त्याला खूप काळजी वाटते पित्याला, की तू हा माझा मुलगा आहे ना, अनेक जन्मापासून खूप भटकत आहे. आता अनेक जन्म भटकत आहेत, आता तरी तू बास कर, आता तू इतकं फिरणं बास कर. तू अनेक ठिकाणी जन्म घेतलेस, मी प्रत्येक वेळी तुझ्या बरोबर होतो. तू अनेक कष्ट भोगत आहेस, पण आता ह्या कष्टातून आता तू सुटका कर. आता तुला स्वतःला आता तुला वाटत नाही का, की खूप जन्म फिरलोय, आता तरी मी थकलोय असं तुला वाटत नाही का? तर आता तू थकलेला असशील, आता बास कर आणि आता तू घरी परत ये. हे केविलवाण्या पद्धतीने प्रार्थना केलेली आहे, की एक आईच ती प्रार्थना करू शकते, की आई अशी बोलू शकते, बास कर बाळा. मग अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा त्या हृदयातून मनातून आपण आलं पाहिजे, की आपण किती त्रास देणार आहेत आपण आपल्या आई वडिलांना. आपल्याला वाटत नाही की आपण किती आपल्यावरूनच बघा, की आपण सुद्धा आई आहोत. आणि आपल्याला सुद्धा वाटतं, की आपल्या मुलांनी कशा पद्धतीने आज्ञाधारक पद्धतीने वागावे. मग त्याच पद्धतीने त्यांनी काही त्रास दिला की आपल्याला त्रास होतो. मग त्याच्या पद्धतीने आपल्या पण आई वडिलांना तसा त्रास होत असेल की नाही. मग ह्या गोष्टी आपण जाणून घेऊनच सगळ्या गोष्टी आपण भगवंतांना त्या पद्धतीने शरण आलं पाहिजे. मग शरण व्रज, भगवंत काय म्हणतायत पुढं, शरण व्रज म्हणजे शरण जा.
मला शरण आहे, भगवंत सांगतात. मग आता इथे बघा की अर्जुन खूप बोलत, अर्जुन काय बोलत आहे की पूर्ण भगवद्गीता सुरू व्हायच्या आता आधी पाहतो आपण की कशा पद्धतीने भगवत सांगत आहेत की बास आता म्हणजे हे सगळे समोर दिसत आहेत मला, त्यांनी किती तोटे होणार आहेत ह्या युद्धाने, आणखी वर्ण संकर निर्माण होणार आहेत, अनेक विधवा स्त्रिया होणार आहेत, खूप काय हे काय ते काय बऱ्याच गोष्टी बोलून झाल्यानंतर मग मात्र अर्जुनाला काय होत आहेत की म्हणजे पूर्ण अर्जुन निष्प्रभ ठरलाय की त्याला पूर्ण त्याचं गांडू सुद्धा खाली पडले आणि त्याला काय सुचत नाही आता काय करावं म्हणून. मग मग त्यावेळेस तो भगवंतांना काय म्हणत आहे की मी तुला आता शरण आहे, मी शरण आले. म्हणजे ज्यावेळेस अर्जुन पूर्ण शरण येतात, हा, अर्जुन पूर्ण शरण येतात आणि भगवंतांना तुम्ही माझे गुरु आहात आणि मी तुमचा प्रामाणिक शिष्य आहे हे नाते धरून मला संदेश द्या, मला मी काय करावं ते सांगा. मग त्यावेळी ही पूर्ण भगवद्गीता सांगितली, म्हणजे पूर्ण शरणागतीच्या आधारावर ही भगवद्गीता आहे. ज्यावेळेस अर्जुन शरण येतात, ज्यावेळेस अर्जुन शरण येतात त्यावेळेस ही पूर्ण गीता सांगितली जाते. म्हणजे बघा की त्या स्वयं मग भगवंत काय म्हणतायत की ठीक आहे, आता तू मला शरण आलायस ना, आता ठीक आहे, मी तुला सगळ्या पापातूनही मुक्त करेल आणि तू शरणागत आहे, सर्व धर्माचा आता त्याग कर, सर्व धर्माचा त्याग कर आणि आता तुम्हाला शरण आलाय. सर्व धर्माचा त्याग कर. बघा म्हणजे स्वयं सांगितलेल्याच धर्माचा आता त्याग इथे शेवट भगवंत सांगत आहेत. आता हे एक उदाहरण बघा ना की बुद्ध अवतारात सुद्धा भगवंत बघा स्वयंच सगळे वेद आहेत, स्वयं भगवंत वेद आहेत, स्वयं सगळे वेद त्यांनी भगवंतांनी सांगितलेत. पण बुद्ध अवतारात काय भगवंत म्हणतायत, भगवान बुद्ध म्हणतात की सगळ्या वेदांचा त्याग कर, हा, आणि मी जे काही सांगितले ते ऐक. म्हणजे इथे आपण तरी सुद्धा त्या काळानुसार त्या पद्धतीने बुद्धांना ते सांगायचं होतं, म्हणून त्या काळानुसार तितक्यापर्यंत ती मर्यादित ठीक आहे. पण तरी सुद्धा ते वेद मान्य आहे त्यामुळे आपण तो विषय पुढे नाही नेणार. पण आता इथे सुद्धा बघा की बिभीषण सुद्धा ज्यावेळेस पूर्ण आकाश मार्गातून येत असतात, प्रभू रामचंद्र आणि त्यांचे सर्व सैन्य खाली बसलेले असतात, तर त्या आणखीन हनुमानजी आणि सर्व काही त्यांची वानर सेना बसलेली होती आणि त्यावेळेस आकाश मार्गाने ज्यावेळेस हे बिभीषण आणि काही त्याच्या काही 2-3 त्यांचे मित्र त्यांच्या सहित ते येत असतात. आल्यानंतर मात्र मग त्यावेळेस मग इथे खाली चर्चा सुरू होती की त्यांना आता शरण आता घ्यायचं का नाही घ्यायचं. मग त्याच्यावरून मग भगवंत काय म्हणतायत की तो जर शरणागत आलेला असेल ना तर मी त्याला शरण घेईल, आणि त्यांनी तशी सल्ला मसलत सुद्धा करून प्रभू रामचंद्रांनी ठरवलं की मी त्यांना शरण घेणार आहे. कारण ते सकृत देव प्रपन्नो ही तवास्मी भगवंत म्हणतायत की म्हणजे तवास्मी हा शब्द इतका महत्वाचा आहे की ना, म्हणजे तो याचना करतोय, जो याचना करतोय आणि याचना मला मी तुला शरण आलो आहे असं म्हणतोय, त्यावेळेस मी अभय प्रदान करणार आहे. मी त्याला अभय प्रदान करणार आहे असं म्हणतात. पूर्ण म्हणजे तिथं खूप छान वैष्णवगीत सुद्धा अभय प्रदान करण्यात हे सुद्धा एक वैष्णवगीत सुद्धा मध्ये इतके छान एक म्हटलेलं आहे की ऐको न भुजिन प्रभू तो मार चराना अशोक भयामृता पूर्ण सर्व खाना. त्याचा अर्थ असा आहे की आता मला समजले आहे भगवंता केवळ आपले चरणच सर्वांना शोक आणि भयापासून मुक्त करतील, तसेच ते शाश्वत मधुर अमृताने भरलेली हे खान आहेत. म्हणजे केवळ तुमचे चरण कमलच आहे की ते सगळे अशोक भयामृत म्हणजे पूर्ण सगळ्या भयातून मुक्त करणारे हे कोण आहेत की भगवंत आहेत, त्यांचे चरण कमल आहेत, म्हणून त्यांना शरण गेलेले जाणं खूप महत्वाचं आहे. आता इथे बघा की मग एक जण म्हणतात की बिभीषण मला शरण आला म्हटलं की मी त्याला लंकेचा राजा करून टाकेल. मग एक जण असे विचारतात की मग रावण जर शरण आला तर मग तुम्ही काय करताल, तर मग ते म्हणतात की मी त्याला अयोध्येचा राजा करून टाकेल. आणि मग तुम्ही भरतांना काय देणार आहात, मग ते म्हणतात की मी भरताला माझ्या वैकुंठाचा राजा करून टाकेल. आणि मग तुम्ही कुठे राहणार आहात, तर मी सर्व वैष्णवांच्या भक्तांच्या हृदयात मी निवास करेल. म्हणून माझ्या पद्धतीने जे शरणागत आलेले आहेत ना तर त्यांना भगवंत ते इथं सकृत देव प्रपन्ना म्हणजे तवास्मी भगवंत म्हणतात की मी त्याला अभय प्रदान करणारच आहे. पूर्ण अभय प्रदान करणार आहे असं म्हटलंय. म्हणजे हे शरणागती पूर्ण विश्वास पूर्ण असली पाहिजे. म्हणजे शरणागती असली ना तर ती पूर्ण निस्वार्थ आणि भगवंतांनी सांगितलंय ना तर ती गोष्ट हृदयात
कोरूनच मग त्या पद्धतीने त्याची शरणागती असली पाहिजे. आता एक भौतिक एक उदाहरण सांगते मी. एक गिर्यारोहक असतात. गिर्यारोहक पूर्ण ते डोंगर चढून गेल्यानंतर अंधार पडायला लागतो आणि अंधार पडायला लागलं, खूप थंडी पण असते आणि थंडी पडलेली असते आणि अंधार पडलेला असतो आणि त्याच्यातही ते थोड्याशा अंधारामधून ते वरती चढत असतात आणि अचानक काय होतं की अचानकच एका व्यक्तीचा काय होतो की दोर निघतो आणि तिथून दोर निघून तो घसरत घसरत तो दोर खाली येतो आणि अचानक खाली आल्यानंतर तो इतकं घाबरलेल्या अवस्थेमध्ये असतो, पण काय होतं की ते झाडामध्ये त्याचं काय होते, दोरी एक अडकलेली जाते आणि मग मात्र तो थोडस त्याला जीवात जीव येतो, कारण त्याला असं वाटतं आता मी खाली न पडता निदान मध्ये तरी लटकलेला आहे. मग तो रात्रीची वेळ असते, थंडी पडलेली असते, किर्रा अंधार असतो आणि त्याच्यामध्ये तो प्रार्थना करायला लागतो भगवंतांना की भगवंता म्हणतो मी तुम्हाला पूर्ण शरणागत आलेला आहे, भगवंता आम्हाला वाचवा तुम्ही. तर मग त्यावेळेस असं ते अर्थतेने प्रार्थना करत असताना की त्याला असे एक आवाज येतो की दोर तू कापून टाक म्हणून. असा आवाज आल्यानंतर मग म्हणतो, "हं, अरे मी ज्या दोराच्या आधारावरती उभा राहिलेला इथं थांबलोय, नाहीतर मी आता जर हा दोर नसता अडकलेला तर मी आता मेलेलो असतो. तर ह्या दोराच्या आधारावरती मी राहिलोय आणि मला काय सांगत आहे, आवाज काय येत आहे की दोर कापून टाक. कसं काय, म्हणजे ह्या काय भास तरी असेल, नाहीतर चुकीचं काहीतरी मला ऐकू आलं असेल. नाही पण तरी सुद्धा मी भगवंतांना प्रार्थना करत असताना आवाज आलाय, पण हा त्याची चलबिचल मनाची सुरू झाली. पण तो म्हटला नको, दोर कापायला नको, मी असाच राहील. आणि त्याचा अगदी अंधार अंधार असून सुद्धा आणि थंडी इतकी असते की त्याचा पूर्ण आकडा होतो सकाळपर्यंत आणि सकाळी उजेड सुरू थोडा थोडासा उजेड यायला लागतो आणि उजेड आल्यानंतर मग त्याला सूर्य उगवल्यानंतर तो पाहतो काय, तर खाली फक्त एक ईदभर जमीन खाली राहिलेली असते. त्याला असं वाटलं की तो मधीच कुठेतरी अडकला आहे आणि तर त्यांनी जर दोर कापला असताना तर तो डायरेक्ट खाली उभा राहिला असतो. म्हणून त्याला काय असं वाटलं की मी मध्ये कुठेतरी अडकलाय आणि भगवंतांनी त्यांना संदेश दिला होता, भगवंतांनी की तू आता हा दोर काप म्हणून, पण त्यांनी कापला नाही. म्हणजे तो पूर्ण त्याची शरणागती नव्हती, त्याला अगदी करायची म्हणून प्रार्थना तो करत होता, पण जर विश्वास त्याचा असताना तर दोर काप, तर त्याला हे हालापेष्टा त्याला भोगावी लागले नसते. आणि फक्त जमीन अंधारामुळे त्याला दिसली नाही की तो पूर्ण जमिनीपर्यंत येऊन पोहोचलेला होता. मग ही आहे की पूर्ण शरणागती, की म्हणजे पूर्ण शरणागती जर असेल तर तो कोणताही विचार करत नाही की तो शरणागत झाला. बघा की एखादा चोर असेल किंवा एखादा शरणागत लष्कराने एखाद्याला रेफ्यूज केला आणि त्याला जर एखाद्या ह्याच्यामध्ये ठेवलं, एका झोपडीमध्ये ठेवलं की त्याला तो शरणागत आलाय की मग त्याला टेंट बांधला, तिथेच त्याला खायला दिलं पहिलं. मग काय खायला, काय त्याला थोडं पनीरच्या भाज्या किंवा एकदम मलाई रसमलाई वगैरे देणारे जे काही तो शरणागत आलाय ना, आता तो लष्कराला शरण आलाय म्हणून मग त्याला जे काही ते लष्कर देतील तो खात असतो आणि तसा तो राहत असतो, कारण तो आता त्यांच्या रक्षणाखाली आहे. निदान तो रक्षण त्यांच्या आता त्याला खायला प्यायला मिळत असतं, कारण तो त्या लष्कराच्या शरण आलेला आहे. त्याच पद्धतीने की आपली सुद्धा शरणागती, की आपण सुद्धा शरणागत आलोय, मग तिथे विचार नाही करायचा की भगवंता तू मला अशा परिस्थितीमध्ये का टाकलंय, हा विचार आपण त्यावेळेस करायचा नाही. की मग त्यावेळेस मग आपल्याला आपण अशी अपेक्षा करू शकत नाही की मला आता रोज रसमलाई मिळली पाहिजे, रोज आंब्याचा रस मिळाला पाहिजे, रोज मला असं पंचपक्वान ऐशोआराम गाडी हे सगळं मिळालं पाहिजे, अशी अपेक्षा नाही करायची. कारण शरण आलेला जीव कसा असतो, एक रिफ्यूज झालेला हा तो जो जीव आहे, तर तो सुद्धा काय आहे की आपण त्या पद्धतीने जीव आहोत की शरणागत आलोय, मग त्या शरणागताला काय अपेक्षा तो ठेवणार आहे. त्याला जे काही मिळेल ना, जे काही दिलं जाईल ना, त्यांनी घ्यायचंय. त्या पद्धतीने आपण सुद्धा आहे की आपण शरणागत जीव आहोत. मग आपण कोणती अपेक्षा नाही करायची की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आपल्याला जे काही भगवंत देतील ना, त्याच्यामध्ये आपण खऱ्या पद्धतीने आपण आनंदी राहायला पाहिजे. म्हणजे तुकाराम महाराज जसं म्हणतात की आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आता बघा, एक तर तुकाराम महाराज किती छान पद्धतीने सांगत आहेत, तुझी चिंता भगवंतांना आहे, मग कशा गोष्टीचा खेद करायचा, कोणत्या गोष्टीचा खेद करायचा. पती लक्ष्मीचा जाणत असे, हा पती लक्ष्मीचा जाणत, लक्ष्मीचा पती का म्हटलेलं आहे की काही जर तुला अनेक संकटे, जर तुला आर्थिक जरी संकट येत असेल
तर पती लक्ष्मीचं जाणतोय ना, मग तू हे कोणत्या गोष्टीचा करत आहेस? हं? हा, मग अशा पद्धतीने तुकाराम महाराज पण खूप छान पद्धतीने शरणागतीचं सुद्धा अभंग खूप छान पद्धतीने सांगत आहेत, की मग अशा पद्धतीने आवडीने भावे हरिनाम घ्यायचे. पण आधी अट काय आहे, की आवडीने. हं? आवडीने आणि भाव पूर्ण होऊन काय करायचे, नामस्मरण करायचे. आणि मग तुझी चिंता तर भगवंत करणारच आहेत ना. मग त्याला कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही, भगवंत चिंता करणार आहेत. मग आपण फक्त काय करायचंय, मनाने हृदयाने नामस्मरण करायचे. मग ह्या नामस्मरण करताना पूर्ण शरणागतीचा भाव ठेवून नामस्मरण करायचं. सार्वभौम प्रभू एका प्रवचनामध्ये खूप छान पद्धतीने सांगत होते, मला ते खूप आवडली ती ओळ, की ते काय सांगत होते, की देवाचे ज्यावेळेस आगमन होतं, त्यावेळेस भगवंतांचं ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आगमन होणार असतं ना, त्यावेळेस अनेक संकटांनी आपण वेढले जातो. अनेक संकट येतात आणि त्याच्यामध्ये इतकी संकट येत असतात जीवनामध्ये, की त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला अंधार वाटायला लागतो, की आपल्या जीवनामध्ये काय चाललंय सगळ्या गोष्टी. आणि मग त्याच्यामध्ये हा आपल्यामध्ये भाव निर्माण होतो, हे भगवंता तुमच्याशिवाय माझं कोणीही नाही. हा भाव ज्यावेळेस निर्माण होईल, त्यावेळेस आपल्या हृदयामध्ये भगवंतांचं आगमन होणार असं. कारण भगवंत तशी परिस्थिती निर्माण करत असतात, की अशी परिस्थिती निर्माण करतात आपल्या जीवनामध्ये, की आपल्याला खूप आहे कोणत्या कोणत्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं, अनेक संकटांना सामोरे जावं लागतं. अनेक संकटांना सामोरे गेले की त्यावेळेस आपल्याला अशी परिस्थिती दिसत असते, की आता इथे काही नाहीये पुढे, मला हे क्षितिज सुद्धा दिसत नाहीये, त्याच्या पलीकडे काय आहे ते सुद्धा दिसत नाही. मग आता मी काय करणार? ह्या गोष्टींमध्ये हा प्रश्न येतो, की मग भगवंता, आता तुमच्याशिवाय मला कोणीच नाही. ही परिस्थिती निर्माण होते. भगवंत, आता तुम्हीच सोडवा, आता तुम्ही काय करणार आहात? आम्ही तुमचे सेवक आहोत. आणि तुम्हाला काय करायचंय ना ते करा. हा ज्यावेळेस भाव निर्माण होतो आपल्यामध्ये, त्यावेळेस आपल्या हृदयामध्ये भगवंतांचं आगमन होत असतं, होणार असतं. म्हणून भगवंत आपल्यावरती अशी परिस्थिती निर्माण करत असतात. बघा की कृष्ण जन्म होणार होता, त्यावेळेस सुद्धा कृष्ण जन्माच्या वेळेस सुद्धा बघा, भगवंत येणार होते त्याच्या आधी बघा, की अनेक ऋषी मुनींना त्रास होता, अनेक जनतेला त्रास होता, सगळे त्राही त्राही झाले होते. आणि तेच पूर्ण भगवंतांना शरणागत येऊन भगवंतांना आळवत होते, की हे भगवंता या आणि आम्हाला सोडवा म्हणून. आणि बघा देवकी माता आणि वसुदेव यांना सुद्धा किती कष्ट सहन करावे लागले, तुरुंगात जावं लागलं. राजकुमार राजकन्या ती, आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. परत तिथे सुद्धा त्यांचे अनेक मुलांना, त्यांना 6 मुलांना त्यांच्या कशा पद्धती त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी, बघा की आईला किती त्रास होत असेल, की आपल्या डोळ्यासमोर जर आपला मूल मरत असेल, तर अशा पद्धतीने त्यांना तो सगळा त्रास सहन करावा लागला. आणि मग ह्या सगळ्या त्रास सहन केल्यानंतर मग भगवंतांचा जन्म झाला. आणि मग अशा पद्धतीने भगवंतांची खासियतच आहे, त्यांना जर यायचं असेल ना, तर आधी सगळं असं वातावरण निर्मिती करतात आणि मग ते येतात. म्हणजे अशा पद्धतीने कधी आपल्या जीवनामध्ये जर संकट येत असेल ना, तर त्या संकटांना हे खचून जायचं नाही. त्या संकटांना संकट येत असतील ना, तर हे भगवंतांनी पाठवलेले संकट आहेत आणि ते आपल्या चांगल्यासाठी आहेत. आणि आपल्याला काही जे काही ते सर्वात मोठे हितचिंतक आहेत. मला हा शब्द हितचिंतक इतका आवडतो ना. आपल्या जीवनात जे काही होणार आहे ना, तर ते भगवंतांच्याच कृपेने होणार आहे. कारण भगवंत ठरवतात तेच होणार आहे. ते हितचिंतक आहेत ना आपले. त्यांच्याशिवाय आपला चांगला आणि वाईट विचार कोणी करू शकत नाही. जे काही जीवनात वाईट गोष्टी जरी घडत असतील ना, तर त्या गोष्टी चांगल्याच आहेत. कारण ते सर्वात मोठे आपले हितचिंतक आहेत. मी इथं सुद्धा पूर्ण शरणागत आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी बघा, की ह्या सगळ्या एकदा एक उदाहरण मला सांगून मी थांबते. की हनुमानजींचंच आहे, की हनुमानजी ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सर्वांना एक एक हे करत होते, की सगळं युद्ध वगैरे झाले. आता बिभीषणाला म्हटले, की तू आता लंका घे म्हणून. बिभीषणाला म्हणतात, आता तू लंकेचा राजा हो. सुग्रीवाला म्हणतात, वाली नंतर तू आता राजा हो म्हणून. मग त्यावेळेस तुला एक पद, तुला एक पद, असं ते वाटत होते. त्यावेळेस मग हनुमानजी म्हणतात सर्वांना, तुम्ही एक एक पद दिलंय, मला 2 पद पाहिजेत म्हणतात. मग सगळ्यांना अचंबित होतात, की हनुमानजी तर निस्वार्थ सेवक आहे, ते कोणत्या गोष्टींचे मागणी करत नाही, किंवा पूर्ण त्यांना भगवंतांना प्रभू रामचंद्र शरणागत जीव आहेत, ते भक्त आहेत, ते कोणते 2 पद मागत आहेत. मग त्यावेळेस हनुमानजी खाली बसतात आणि प्रभू रामचंद्रांचे 2 चरण पकडतात आणि म्हणतात, हे 2 पद मला पाहिजे, पद पाहिजेत मला, तुमचे चरण, मला पूर्ण तुमची शरणागती पाहिजे.
हा भाव ठेवूनच आपल्याला नामस्मरण करायचंय, की भगवंतांच्या प्रत्येक मण्यावरती सुद्धा हे भगवंतांची चरण कमल आहेत आणि हे पद मला पाहिजेत, हे चरण माझ्या हृदयात पाहिजेत. ही प्रार्थना आपल्या हृदयातून यायला पाहिजे. तर प्रार्थना ज्यावेळेस आपण हरे कृष्णा करतो ना, हरे कृष्णा, त्यावेळेस सुद्धा बघा की हरे हा शब्द बोललो ना आपण, आधी आपण राधा राणींना बोलवत असतो. म्हणजे काय, की जसं की एखाद्या ह्याच्यामध्ये एखाद्या बाजारामध्ये समजा आई आपल्या मुलाला घेऊन चालली, त्यावेळेस आपण काय म्हणतो, की मुलाचं नाव सुद्धा माधव असेल. हा, मग त्या माधव माधव असा आवाज दिला, की आधी माधव बघायचा, माधव आपला इकडे तिकडे बघत चाललेला असतो बाजार वगैरे सगळा. पण त्यावेळेस कोण पाहतं, की आई पाहते, की माझ्या मुलाला कोण बोलवत आहे, म्हणून आई आधी काय करते, इकडे पाहते, की कोण मला माझ्या मुलाला बोलवत आहे म्हणून. हा, मग त्यावेळेस त्या पद्धतीने आपण ज्यावेळेस राधा राणीचा हृदयातून हरे हा शब्द इतका महत्वाचा, हरे हा शब्द उच्चारून आपण राधा राणीला ज्यावेळेस आपण बोलवतो, त्यावेळेस भगवंत आधी आपल्याकडे बघतात, अरे माझ्या प्रिय राधा राणीला कोण बोलवत आहे म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने एक शरणागतीचा भाव ठेवून आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो, त्यावेळेस भगवंत आपल्याला नक्कीच आपल्याला शरण आपली स्वीकार करत असतात. म्हणून आपण नामस्मरण सुद्धा त्या पद्धतीने असलं पाहिजे, की पूर्णतः नामस्मरण असं असलं पाहिजे, की भगवंता तुमच्याशिवाय माझं कोणीही नाही, ह्या शरणागत म्हणजे एक पद्धतीने आपण नामस्मरण करतो, म्हणजे एक बोलतो, भगवंतांना एक प्रार्थना अर्पण करत असतो. आणि ती प्रार्थना शरणागतीची प्रार्थना असते, की एकूण म्हणजे भगवंता तुझ्याशिवाय आता मला कोणीही नाही. म्हणजे गोपीनाथ आपण जे पूर्णतः म्हणजे भक्तिविनोद ठाकूरांनी जवळजवळ 50 असे वैष्णव गीत जे लिहिलेत, की ते शरणागतीवरती आधारित आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा की त्यांनी खूप खूप छान छान असे शरणागतीवरती गीत लिहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एक सुद्धा असं आहे, की गोपीनाथ गोपीनाथ आमार भरोसा तुम्ही तोमार चरणे लोईलो शरण तोमार किंकोरामी. म्हणजे ते खूप छान सांगत आहेत, की हे गोपीनाथ, केवळ केवळ आपणच माझे एकमेव आशा स्थान आहात, म्हणून मी आपल्या चरणी आश्रय घेत आहे. मी आता आपला नित्य सेवक आहे. म्हणजे तुमच्याशिवाय मला माझं कोणीही नाही. मी तर अनेक पापांनी आणि खूप दुर्जन आहे मी. आणखी विषय वासनांमध्ये लोलुप्त झालेला आहे, बुडालेला आहे. मी असा जीव आहे आणि ह्या मला कोणताही मार्ग नाही भगवंता. मला ज्यावेळेस म्हणजे आपण पाहतो, की गोरनीताईकडे ज्यावेळेस पाहतो ना, त्यावेळेस गोरनीताईकडे पाहिल्यानंतर सुद्धा असं वाटतं, की भगवान श्रीकृष्णाकडे बघण्याची सुद्धा आपली हे नाहीये, पात्रता नाहीये, की कृष्ण आपल्याकडे बघतील का, मी तर एवढा पापी जीव आहे. पण ते गौरनीता भगवान श्रीकृष्णांपेक्षाही कृपाळू अवतार आहेत. आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस ती कृपा म्हणजे आपल्या कलियुगासारखे जीव, इतके पापी जीव आहोत आपण, आणि आपल्याकडे कोण, भगवंता तुम्ही गौरनीताई तुम्ही तरी माझ्याकडे पहा, मी इतका पापी जीव आहे आणि मग तुम्ही मला शरण घेऊ शकता, माझ्यासारख्या जीवाला तुम्ही तुमच्या चरणी घेऊ शकता आणि मला ह्या भौतिक जगातून तुम्ही काढू शकता. कारण आता बास आता भरपूर दिवस भौतिक जगामध्ये. हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी. खूप खूप धन्यवाद. थोडा सुंदर क्लास दिला माताजी, तुम्ही एवढं इमोशनल झाला आणि थोड्या छान छान स्टोरीज सांगितल्या. हरी बोल माताजी. थँक्यू थँक्यू. हरे हरी कृष्ण, बोल. कोणाला दंडवत काही प्रणाम प्रश्न माताजी. असेल तर विचारा. हरी बोल. अतिशय सुंदर क्लास झाला आणि तुम्ही खरंच खूप हृदयातून सगळ्या प्रार्थना करता आणि त्या पद्धतीने तुम्ही जीवन जगताय, की परमेश्वरावर अवलंबून असं. त्याच्यामुळे तुमच्याकडून ऐकायला खरंच खूप आम्हाला आवडतं. खूप छान क्लास दिला आणि तुम्ही जे उदाहरण सांगितलं हनुमानजींचं, की 2 पद पाहिजे आहेत मला, ते म्हणजे भगवंताचे चरण कमळांना ते, तर ते खूप छान वाटलं. आणि ते हरवलेल्या मुलांची जी जाहिरात येते वर्तमानपत्रामध्ये आणि त्याच्या खाली आई ते विषय टाकते, की आई आणि बाबा की काय रागावून गेला असतील तरी परत ये, असं झालं असेल तरी परत ये, तर हे तुम्ही खूप छान रिलेट केलं ते. तर थँक्यू माताजी. शरणागती शिकवती आपल्याला भगवद्गीता. तर तुमच्या लेक्चर मधून तो जी भाव पाहिजे आपल्याला नेमका,
तो तुम्ही खूप छान रीतीने समजावून सांगितला. थँक्यू माताजी. प्रश्न काहीच नाहीये. तुम्हाला अजून काही बोलायचं होतं का? पण तुम्हाला ते कंठ दाटून आल्यामुळे कदाचित बोलू शकला नाही तुम्ही. नाही माताजी. थँक्यू. असं काही नाहीये, पण भगवंतांना असं वाटतं ना की आता अनेक जन्म आपण फिरलोय आणि आता तरी आपण घेतलं पाहिजे की आपण भगवंतांची शरण मनापासून घेतली पाहिजे. हेच बोलायचं. थँक्यू माता. हरी बोल. थँक्यू पूजा. मस्त. थँक्यू सो मच. खूप छान क्लास झाला. खूप छान. मस्त. एक मिनिट जसे की बाबा माताजी बोला ना. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. खूप धन्यवाद छान मॅम. क्लास झाला. खूप सुंदर विवेचन माताजी. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. थँक्यू खूप माताजी. मारुतीचं उदाहरण खूप सुंदर होतं. खरंच छान आहे. आणि हरवलेल्या मुलांचं पण ते जाहिरातीचं. थँक्यू व्हेरी मच माताजी. हरी हरे बोल. कृष्ण. सगळे आशीर्वाद द्या मला दंडवत. माताजी. तुम्ही सर्वांच्या चरणाचा आश्रय घेऊन भक्ती करू शकेल. थांबूयात का? हो चालेल माताजी, थांबूयात आपण. येस. थँक्यू श्री पूजा वन्स अगेन. थँक्यू माताजी, हरी तुम्ही मला बोल. सेवा दिल्याबद्दल. हो, हरी बोल, हरी बोल. हो.